नमस्कार, मी राकेश मारुती शिगवण. आज आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. वी हॅव टू स्टार्ट लर्निंग फ्रॉम टुडे. बट बिफोर दॅट, हाव आर यू ऑल? होप सो यू ऑल आर गुड. कसे आहात तुम्ही सर्व? मी अशी आशा करतो की तुम्ही सगळे नीट आणि व्यवस्थित असाल, आपापल्या घरी काळजी घेत असाल. शालेय अभ्यासक्रम आपण सुरू करणार आहोत. स्कूल स्टडीज वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम टुडे. बट बिफोर दॅट वी हॅव टू चार्ज अबाउट आवर सेल्फ. म्हणजे आपण आपला उत्साह वाढवला पाहिजे. पॅरेंट्स फॉर स्टुडंट्स, म्हणजे विद्यार्थ्यांना, पालकांना माझं काही सांगणं आहे. ते मी सांगेन, मग त्याच्यानंतर आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. स्टुडंट्स अँड ह्युमन, म्हणजे विद्यार्थी आणि माणूस हा पेन्सिल्सशी निगडीत आहे. पेन्सिल चे काही गुणधर्म आहेत ते मी तुम्हाला सांगेन आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. देन वी विल स्टार्ट अवर स्कूल स्टडीज अँड ऑल सब्जेक्ट्स. दिस इज पेन्सिल. एव्हरीवन नोज दॅट पेन्सिल. ही पेन्सिल आहे, सर्वांना माहित आहे पेन्सिल आहे. पेन्सिल मेड फ्रॉम टू थिंग्स. दिस इज लीड इनसाइड अँड अप्पर, म्हणजे वरचं जे लेअर आहे ते लाकडाच्या भुशाचं बनलेलं असतं. व्हॉट अबाउट पेन्सिल्स मीन्स हाऊ कॅन वी रिलेट विथ स्टुडंट्स, म्हणजे आपण याचा संबंध विद्यार्थ्यांशी आणि माणसाशी कसा जोडू शकतो ते मी तुम्हाला सांगेन. दिस इज पेन्सिल अँड द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पेन्सिल विच इज लीड, दिस इज हिडन इनसाइड. म्हणजे या पेन्सिलचा जो महत्वाचा भाग आहे तो त्या पेन्सिलच्या आतमध्ये लपलेला आहे. तसंच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही गुण असतात ते त्यांच्या आतमध्ये असतात आणि त्यांना आपण ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, शिक्षकांनी आणि पालकांनी सुद्धा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की कसं बाहेर काढणार आपण तो गुणधर्म जो आहे. त्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही चांगले गुणधर्म असतात, खिलाडू वृत्ती असते, अभ्यास वृत्ती असते, बरंच नैपुण्य असतं, वक्तृत्व असतं. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कशा बाहेर काढणार, तर त्या बाहेर काढण्यासाठी आपण पेन्सिल मधून ही लीड कशी बाहेर काढतो, तर त्याच्यावर आपण हे शार्पन ब्लेड आहे इथे. वी विल अप्लाय ऑन दॅट पेन्सिल अँड कटर इट. दॅट टाइम, त्यावेळेस त्या पेन्सिलचं जे लीड आहे, चांगलत्व आहे ते बाहेर येतं. त्याचा अर्थ असा की जेव्हा या पेन्सिलीने या धारदार शस्त्राचा घाव सोसला, शार्पन ब्लेड व्हेन वी अप्लाय ऑन दिस पेन्सिल, तेव्हा त्याच्यामधून त्याचं जे चांगलत्व, व्हेरी इम्पॉर्टंट लीड पार्ट इज कम्स आउट. म्हणजे त्याच्यातून त्याचा जो चांगला पार्ट आहे तो बाहेर आला. तसंच आपण विद्यार्थ्यांना शिक्षक नेहमी कधी कधी ओरडतात किंवा कधी कधी फटके सुद्धा देतात. आई वडील सुद्धा त्यांना ओरडतात. त्यांचं चांगलत्व बाहेर येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. थर्ड गोष्ट आहे की व्हेन मी रायटिंग विथ पेन्सिल, म्हणजे आपण जेव्हा पेन्सिलने लिहितो, समटाइम्स मिस्टेक्स हॅपन. म्हणजे आपल्या शब्दांची खोडाखोड होते किंवा चुकीचा शब्द आपण लिहिला जातो. मग अशा गोष्टी विद्यार्थ्यांकडून पण होऊ शकतात. मग काय करतो, तेव्हा आपण पेन्सिल कडून एक गोष्ट शिकतो की पेन्सिल जेव्हा स्वतः चूक करते तेव्हा आपण या रबराने ती चूक सुधारू शकतो. म्हणजे पेन्सिल मध्ये हा गुणधर्म आहे की ती तिची चूक, स्वतःची चूक ती सुधारू शकते. विद्यार्थ्यांमध्ये आणि माणसामध्ये सुद्धा हा गुणधर्म आहे की तो स्वतः केलेली चूक स्वतःच्या प्रयत्नांनी सुधारू शकतो. ही झाली तिसरी गोष्ट. त्याच्यानंतर द ओनली टॅलेंट हॅव इनसाइड द पेन्सिल. म्हणजे या पेन्सिल मध्ये एक फक्त खास पेन्सिल मध्येच हे एक टॅलेंट आहे. ते सांगायचं झालं तर पेनामध्ये सुद्धा नाहीये ते. पेन्सिल मध्ये हे टॅलेंट आहे ते म्हणजे की पेन्सिल ही चंद्रावर सुद्धा लिहू शकते. पेन का नाही लिहू शकत, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, गुरुत्वाकर्षणामुळे पेनची शाई जी लिक्विड फॉर्म मध्ये असते त्याच्यामुळे पेन तिथे आपल्याला वापरता येत नाही. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे आणि फक्त विद्यार्थ्यामध्येच आणि माणसामध्येच हे गुणधर्म आहेत की तो जगातली कोणती गोष्ट सिद्ध करू शकतो. बरोबर की नाही? त्याच्यानंतर पेन्सिल कॅन स्टार्ट अवर लाईफ. म्हणजे पेन्सिल पासूनच आपण शिक्षणाला सुरुवात करतो आणि ह्या शिक्षणाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वतःला विकसित करण्यासाठी वी विल डेव्हलप फ्रॉम
दॅट पेन्सिल, म्हणजे आपण ह्या पेन्सिल पासूनच स्वतःचा विकास सुरुवात करतो, ही गोष्ट ह्या पेन्सिल मध्ये आहे. सो पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ह्या सर्वात लक्षात घ्यायचं की या पेन्सिल पासून आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे. या 4 गोष्टी आपण पेन्सिल पासून शिकलो आहोत आणि ही पेन्सिलच आपल्याला आपल्या जीवनाच्या पायाची, म्हणजे जो आपण एक गोल किंवा ध्येय जे ठेवलेलं आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी ही पेन्सिलच आपल्याला सुरुवात करून देते. कारण शाळेमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पेन्सिलचाच वापर करतो लिहिण्यासाठी, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर आपण अभ्यासाकडे वळूया. अभ्यासासाठी आपण सर्वात प्रथम विषयावर जो हात घालणार आहोत. सो फर्स्ट वी विल स्टार्ट दॅट सब्जेक्ट इज मॅथमॅटिक्स. इथे तुम्हाला उलट दिसेल बिकॉज हा फ्रंट कॅमेरा आहे. इथे मी बरंच काय काय लिहिलेलं आहे, पण ते तुम्हाला मी आता फक्त वाचून दाखवेन कारण तुम्हाला ते उलटी सगळे अक्षर दिसतील फ्रंट कॅमेरामुळे. मॅथ्स हा जो विषय आहे त्याला म्हणजे बरेच विद्यार्थी घाबरतात किंवा पालक सुद्धा बऱ्याच म्हणजे टेन्शन मध्ये असतात की आपले विद्यार्थी मॅथ्स मध्ये कशा प्रकारे चांगले मार्क्स मिळवतील, कशा प्रकारे त्यांचं मॅथ्स सुधरेल, म्हणजे गणित हा विषय सुधरेल. तर चिंता करण्याची काही म्हणजे कारण नाहीये त्याचं. आपण त्या गोष्टी साध्य आणि सोप्या करून शिकणार आहोत. बघा इथे मी बरंच काय काय लिहिलेलं आहे. नंबर्सचे 4 पॉईंट मी इथे लिहिलेत. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. त्याच्यानंतर जॉमेट्रिकल शेप्स लिहिलेत. पॉइंट, लाईन, सेगमेंट, एरो, angle, triangle, square, rectangle and many more things are there, but I am not written there. मी लिहिलेलं आहे तिथे बऱ्याच गोष्टी असतात. बेसिक थिंग्स म्हणजे कधी कधी असं होतं की गणित हा विषय किंवा इतर कोणताही विषय शिकताना आता विद्यार्थी जे असतात ते 3-4 प्रकारचे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थ्यांना लगेच कळतं, म्हणजे पटकन पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ते कॅचअप करतात. काही विद्यार्थ्यांना 2-3 वेळा समजावून सांगावं लागतं. काही विद्यार्थी असतात त्यांना खूप जास्त वेळा समजावून सांगावं लागतं. प्रत्येकाच्या कॅचअप पॉवर जी असते, म्हणजे जी आत्मसात करण्याची शक्ती असते, त्याच्यानुसार ते कॅचअप करत असतात. सो त्याच्यामध्ये चिडचिड्यापणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा मारणं जोडणं ह्या सगळ्या गोष्टी करून ते साध्य नाही होणार आहे. तर त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे, समजवलं पाहिजे, म्हणजे पटकन त्यांच्या लक्षात येईल. या विद्यार्थ्यांसाठी आता कधी कधी असं होतं की आपण आज गणिताचा विषय शिकतो आणि घरी जाऊन प्रॅक्टिस करताना काही मुलांना ते नाही समजत. मग तुम्ही विचार करा की मे महिन्याची, एप्रिल महिन्याची जी काही सुट्टी असते, 2 महिन्याचा जो कालावधी असतो, त्याच्यानंतर जून पासून आपला जो अभ्यासक्रम सुरू होतो, त्या 2 महिन्यामध्ये जर 1 दिवसामध्ये आपण जर का विसरू शकतो तर त्या 2 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी मुलं जी विद्यार्थी आहेत ते विसरतात. सर्वांच्या बाबतीत तसं नाही होत, पण काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं. ह्या गोष्टी आपण पालक म्हणून लक्षात घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे प्रत्येक पालकाला वाटतं, शिक्षकाला वाटतं, सर्वांनाच वाटतं की आपला स्टुडंट किंवा विद्यार्थी, मुलगा मुलगी ही बेस्ट असायला पाहिजे. नक्कीच बेस्ट असायला पाहिजे, पण आपण ते बेस्ट असायला पाहिजे ही गोष्ट बघत असताना किंवा याच्या मागे धावत असताना विद्यार्थ्यामध्ये किंवा आपल्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काय बेस्ट आहे याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ह्या गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाहीत आणि हे बेस्ट आपण शोधलं पाहिजे, त्याला सुद्धा वाव दिला पाहिजे. त्याच्यानंतर आपण मॅथ्स कडे पुन्हा वळूया. मॅथ्स शिकताना काही गोष्टी इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही करायला पाहिजे. प्रथम तर आपण याला सुरुवात करताना आपल्याला A4 साईजची एक मोठी वही लागेल. ती कशी सजवायची किंवा तिचं आरेखन कसं पाहिजे, तिचं मार्किंग कसं असायला पाहिजे हे मी तुम्हाला शिकवताना सांगेनच. बट बिफोर दॅट जे महत्वाचं असतं, तर महत्वाचा पार्ट आहे टेबल. प्रथम फर्स्ट पेजवर तुम्ही सर्वांनी 2 to 30 टेबल्स लिहायचे आहेत. टेबल्स लिहून झाल्यानंतर इथे मी लिहिलेलं आहे बघा, नंबर्स, अर्थमॅटिक म्हणजे अंकगणिती. त्या नंबर्स मध्ये तुम्ही 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट, ऑल्सो 6 डिजिट, 6 डिजिटचं पण तुम्ही आपल्याला प्रोसेस करायचे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही 5 एक्झाम्पल्स ऍडिशनचे करा. 2 डिजिटचे, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट ज्याच्यामध्ये कॅरी ऑन्स वगैरे असतील, प्रॉपर बॉक्स आखून करा. नंतर विदाउट बॉक्स करण्याचा प्रयत्न करा. एक रिव्हिजन म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. एक रिव्हिजन म्हणून का करण्याचं, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा स्पीड इन्क्रीज होऊ शकतो कॅल्क्युलेशनचा. सबट्रॅक्शन, कॅरी ऑन आणि नॉर्मल सबट्रॅक्शन, 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 6 डिजिट, 5 एक्झाम्पल्स करायचे आहेत. म्हणजे या एक्झाम्पल साठी तुम्ही आता म्हणाले कुठून आणायचे, तर 3rd, 4th, 5th
या सगळ्या स्टँडर्डच्या बुक्समध्ये तुम्हाला मिळतील किंवा तुम्ही इंटरनेटचा सुद्धा वापर करू शकता यासाठी. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याचे 5 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. 2 डिजिट नंबर्स मल्टिप्लिकेशन, 3 डिजिट नंबर मल्टिप्लिकेशन, 4 डिजिट नंबर मल्टिप्लिकेशन आणि 5 डिजिट नंबर मल्टिप्लिकेशन. मीन्स फर्स्ट यू हॅव टू मल्टिप्लाय विथ 1 डिजिट, 2 डिजिट, देन 3 डिजिट. म्हणजे तुम्हाला प्रथम जो गुणाकार करायचा आहे तो 1 अंकाने करायचा आहे, मग 2 अंकी, मग 3 अंकाने, मग 4 अंकाने. अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक क्रियेचे म्हणजे ऍडिशन, बेरीज, सबट्रॅक्शन, वजाबाकी, मल्टिप्लिकेशन गुणाकार, डिव्हिजन भागाकार यांची 5 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. एक रिव्हिजन म्हणून आपण ते करूया, त्याच्याने आपला स्पीड पण वाढेल आणि जर काही विसरलो असेल सुट्टीच्या काळात तर ते विद्यार्थ्यांकडून त्याचं रिव्हिजन झाल्याने त्या गोष्टी लक्षात येतील, म्हणजे शिकवताना त्याचा किंवा शिकताना त्याचा त्रास नाही होणार. त्याच्यानंतर जॉमेट्रिकल शेप, भूमितीय आकृत्या आहेत. पॉइंट बिंदू सर्वांना माहिती आहे, लाईन, रेषा, सेगमेंट, रेषाखंड, ॲरो त्याला आपण काय म्हणतो, किरण. त्याच्यानंतर अँगल, कोन, ट्रायंगल, त्रिकोण, स्क्वेअर, चौरस, रेक्टँगल, आयत, अशा अजूनही बरेचसे रोम्बस वगैरे ते भूमितीय जॉग्राफिकल शेप्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. पण हे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या मॅथ्समध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. सो माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, तुम्ही जेव्हा वही बनवणार A4 साईजची त्याच्या फर्स्ट पेजवर तुम्ही टेबल लिहायचं आहे 2 to 30, रिवाइज करायचं आहे, एकदा वाचून घ्या तुम्ही ते, यू हॅव टू रीड दॅट. देन ॲडिशन्स 5 एक्झाम्पल्स, सबट्रॅक्शन 5 एक्झाम्पल्स, मल्टिप्लिकेशन 5 एक्झाम्पल्स, डिव्हिजन 5 एक्झाम्पल्स. आणि हे एक्झाम्पल्स ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना तुम्ही वेगवेगळ्या डिजिटचा वापर करा. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की फर्स्ट तुम्ही 1 डिजिट घ्या, 2 डिजिट घ्या, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट, म्हणजे कॅल्क्युलेशन तुमचं इन्क्रीज होईल, ज्याचा तुम्हाला बेसिक गोष्टींचा तुम्ही जेव्हा समीकरण वगैरे कराल तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्याच्यानंतर पॉइंट, लाईन, सेगमेंट, ॲरो, अँगल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल या बेसिक गोष्टींचा डायग्राम जे आहे तुम्ही ते तुमच्या वहीत काढा. बेसिक गोष्टी आहेत त्याचाही उपयोग तुम्हाला पुढे एक्सरसाइजमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज करू 5th, 6th, 7th, 8th स्टँडर्ड या बेसिक गोष्टींचा तुम्हाला तुमचा स्पीड इन्क्रीज करायला किंवा पटकन शिकवल्यानंतर पटकन लक्षात येण्यासाठी याचा फार उपयोग होणार आहे. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत मॅथमॅटिक्ससाठी, त्या तुम्ही करा. मग आपण उद्यापासूनच सुरुवात करूया. सर्वच स्टँडर्डचं पटकन लगेच जमणार नाहीये, पण हळूहळू आपण एक स्टँडर्डच्या मॅथ्स या सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. आणि त्याच्यानंतर जसा मला वेळ मिळेल, तर लॉकडाऊन असल्यामुळे किंवा सर्व कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे पटकन आपल्याला सर्व स्टँडर्डचं लगेचच्या लगेच घेता येणार, पण हळूहळू का होईना आपण ह्या गोष्टीला सुरुवात करणार आहोत. माझी आपशी अपेक्षा आहे की तुम्ही खूप चांगला प्रतिसाद द्याल याला आणि समंजसपणाने आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. जर काही अडचण असेल शिकवल्यानंतर मी तुम्हाला ते अपलोड करेनच व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही डायरेक्ट मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करून कॉन्टॅक्ट करून ज्या काही अडचणी असतील त्या आपण विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून त्यांच्या मदतीने सोडवून घेऊन मी तुम्हाला जरूर त्या बाबतीत हेल्प करेन. धन्यवाद.